बरेच दिवस आपण ई-केवायसी हा शब्द ऐकतोय, पण बऱ्याच जणांना याच्या बाबतीत थोडा गोंधळ निर्माण झालाय. तर अगदी सोपं करून सांगते. पहिल्यांदा याचा फुल फॉर्म आहे केवायसी, म्हणजे नो युअर कस्टमर. मराठीमध्ये सांगायचं तर तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या. केवायसी प्रक्रिया ही एखाद्या आर्थिक सेवा देणाऱ्या संस्थेकडून त्या व्यक्तीची पडताळणी करण्याचा एक सोपा मार्ग आहे. यासाठी व्यक्तीला त्याची ओळख निश्चित होईल अशी सर्व कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. ओळख निश्चित करण्यासाठी जी कागदपत्र किंवा माहिती लागते त्याला केवायसी असं म्हटलं जातं. ओळख चोरी, फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि इतर बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणं हा केवायसीचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही खात्री बाळगू शकता की तुमच्या माहितीचा गैरवापर होणार नाही. तुम्ही ऑनलाईन केवायसी पडताळणी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय आहेत: आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी किंवा आधार OTP. ऑफलाईन केवायसी कशा प्रकारे करायचा, तर यासाठी केवायसीचा फॉर्म तुम्ही डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरा. त्यानंतर त्याला लागणारी सर्व आवश्यक कागदपत्र नीट जोडायची आहेत आणि केवायसी नोंदणी एजन्सीला भेट देऊन हा फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट करा. सरकारनं आपल्यासाठी बऱ्याच योजनांचा खजिना दिलाय, ज्यासाठी केवायसी असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच प्रत्येक योजनेसाठी केवायसीची वेगळी पद्धत आहे, जी त्या संबंधित ठिकाणी जाऊन तुम्ही करायची. आता बँकेची सर्व कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत मोबाईल नंबर, तसंच तो बँक खात्यासोबत लिंक असणं, या सर्व गोष्टी योग्य झालेल्या आहेत का नाहीत हे आत्ताच चेक करून घ्या. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या डिजिटल क्रांतीमुळे आज प्रत्येक भारतीय हा डिजिटल युगाचा भाग बनलाय. तर लवकरात लवकर ज्या ज्या गोष्टीसाठी केवायसीची गरज असते ती आत्ताच चेक करा आणि भविष्यातल्या अडचणी टाळा.